श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो 5 मेच्या संकट चतुर्थीपासून 16 मेच्या त्या काळोख्या अमावस्यापर्यंत कन्या राशीच्या जातकांसाठी तुमच्या आयुष्यात एक असा महातांडव होणार आहे ज्याची कल्पना ना तुम्हाला आहे ना तुमच्या शत्रूला. 5 मेच्या सूर्योदयासोबतच साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या कुंडलीचा ताबा घेणार असून तब्बल 30 वर्षानंतर तुमच्या राशीत सोन्याचा पाऊस पडण्याचे प्रबळ योग जुळून येत आहेत. हे केवळ राशी भविष्य नाही तर तुमच्या गरिबीच्या आणि संघर्षाच्या मुळावर उठणारा साक्षात नियतीचा शेवटचा प्रहार असणार आहे. पण थांबा, या यशाच्या प्रकाशात एक अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारे अमावस्याचे सत्य सुद्धा दडले. कन्या राशीच्या जातकानं पुढच्या 10 मिनिटातच मी जे काही धक्कादायक खुलासे करणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला आजची रात्र झोप लागणार नाही. परंतु तुमच्याच घरातली आणि नात्यातली एक अशी व्यक्ती तुमच्या विनाशाचा भयंकर सापळा रचत आहे, जिच्यावर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवताय. 16 मेच्या अमावस्येच्या रात्री नक्की काय घडणार आणि तुमच्या रक्ताच्या नात्यातील तो खरा मुखवटा घातलेला शत्रू कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आज तुम्ही ही माहिती गमावली तर लक्षात ठेवा, बाप्पाने दिलेली ही सुवर्ण संधी पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यात परतणार नाही. त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी ऐकायची, शेवटपर्यंत ऐकायची तयारी ठेवा. तर कन्या राशीच्या जातकांनो, 5 मेच्या संकट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ब्रह्मांडातील शक्ती अशा प्रकारे वळण घेणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. साक्षात बुद्धीचा दाता आणि तुमच्या राशीस्वामी बुधदेव तुमच्या कुंडलीत भद्र महापुरुष योग सक्रिय करत आहे. हा कोणताही साधा बदल नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या संकटाने तुमचे कंबरडे मोडले होते, ज्या अपयशाने तुम्हाला लोकांसमोर मान खाली घालायला लावली होती, त्या सर्व नकारात्मकतेचा अंत आता 5 मे पासून सुरू होणार आहे. पण सावधान मित्रांनो, हा राजयोग जितका सुखद दिसतोय त्यामागे एक अत्यंत गूढ आणि थरारक सत्य दडलेलं आहे, जे तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशाच पूर्णपणे बदलून टाकेल. तर कन्या राशीच्या जातकानो, 5 मे ते 16 मे या अवघ्या 11 दिवसाच्या कालखंडात तुमच्या आयुष्यात अशा काही अकालनीय घटनाही घडणार आहे ज्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या कामाचा इतका वेग वाढेल, तुमचे शत्रू केवळ पाहतच राहतील. ज्या कामासाठी तुम्ही आजवर रक्ताचं पाणी केलं, ती कामे आता केवळ एका इशाऱ्यावर पूर्ण होतील. पण या सुवर्ण काळाच्या पडद्यामागे एक अत्यंत भयंकर सावली तुमचा पाठलाग करत आहे मित्रांनो. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून केवळ बाहेरचेच नाही, तर तुमच्या अतिशय जवळचे काही माणसे तुमच्या विनाशाचा विडा उचलून बसली आहेत, ज्याचा पर्दाफाश 16 मेच्या अमावस्येपूर्वी होणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, सर्वात धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे या 10 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून मिळणारे ते विचित्र संकेत. जर संकटी चतुर्थीच्या रात्रीपासूनच तुम्हाला अचानक अंगावर काटा येत असेल किंवा तुमच्या घरात काही वस्तूच्या जागा बदललेल्या दिसत असतील, तर समजा बुध देव तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना देत आहे. हे 10 दिवस म्हणजे तुमच्यासाठी एखाद्या चक्रव्यूहासारखे असतील, जिथे तुमची बुद्धी आणि तुमचा संयम तपासला जाईल. जर तुम्ही या संकेताचा अर्थ ओळखला नाही तर 16 मेच्या अमावस्येचा काळोख तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकाश हिरावून घेऊ शकतो. आता तो येणारा धोका नेमका काय आहे आणि शत्रूने कोणता सापळा रचलाय हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर त्यासोबत तसेच कन्या राशीच्या जातकानो, 5 मे पासून जसा तुमचा भाग्योदय सुरू होईल तसा तुमच्या जवळच्या वर्तुळात एक विखारी शत्रू सुद्धा सक्रिय होतोय. कारण हा शत्रू घराबाहेरचा कोणीच नाही, तर तुमच्या ताटात जेवणारा, तुमच्या सुखदुःखात सामील होणारा एक अत्यंत विश्वासातील व्यक्ती आहे. 5 मे ते 16 मे या काळात तुमची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी ही व्यक्ती मुद्दाम अशा काही घटना घडवून आणेल ज्यामुळे तुम्ही स्वतःचा संयम गमवाल. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची ही हळवी बाजू आणि अति विश्वासच हेच तुमच्या विनाशाचं शस्त्र म्हणून ही व्यक्ती वापरणार आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचे मानून आपली सर्व गुपिते सांगितलीत, तिने तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी एक भयानक आर्थिक सापळा रचला आहे. कन्या राशीच्या जातकानो, सावधान राहा. 16 मेची अमावस्या जशी जवळ येईल तसे तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी काही अशा वस्तू सापडतील ज्या पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कन्या राशीचे लोक मुळातच नीटनेटके असतात,
पण जर तुम्हाला तुमच्या कपाटात, उशाखाली किंवा उंबरठ्यावर अचानक काही अनोळखी वस्तू, केस किंवा काळ्या बाहुल्यासारखे काही दिसले, तर समजून जा की तुमच्या शत्रूचा वार आता तुमच्या घरापर्यंत पोहोचलाय. बुधदेव तुम्हाला स्वप्नातून वारंवार संकेत देत आहेत मित्रांनो, की या 10 दिवसात कोणाकडूनही पांढरी वस्तू किंवा गोड पदार्थ खाण्यासाठी स्वीकारू नका. ही केवळ एक साधी शंका नाही, तर ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी ती धोक्याची घंटा आहे, जिच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. कन्या राशीच्या जातकानं सर्वात रहस्यपूर्ण आणि काळजाचा थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे या 10 दिवसात तुमच्या रागाचा पारा अचानक वाढू शकतो. हा हा शत्रू जाणीवपूर्वक तुम्हाला अशा वादात ओढेल, जिथे तुम्ही काहीतरी असे बोलून जाल, ज्याने तुमची प्रतिमा समाजात मलिन होईल. 16 मेच्या अमावस्यापूर्वी तुम्हाला लोकांच्या खऱ्या चेहऱ्यामागचे मुखवटे उप अ, उरपटलेले सुद्धा दिसतील. जो व्यक्ती आज तुमची सर्वात जास्त स्तुती करत आहे, तोच तुमच्या विनाशाची वाट पाहतोय मित्रांनो. आता हे मुखवटे घातलेल्या शत्रूला कसं ओळखायचं आणि स्वतःला या चक्रव्यूहातून कसं बाहेर काढायचं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच तिसरी चमत्कारिक घटना म्हणजे कन्या राशीच्या जातकानो 5 मेच्या संकटी चतुर्थीपासून तुमच्या आयुष्यात सुवर्ण युगाची खऱ्या अर्थाने पाठ होईल. साक्षात धनाचा अधिपती कुबेरदेव आणि बुद्धीचा दाता बुधदेव यांची अशी काही युती तुमच्या राशीत होत आहे, की गेल्या 30 वर्षात कधीही झाली नव्हती. तुमच्या कुंडलीतील धनभाव इतका शक्तिशाली झालाय, की तुमच्या दारी साक्षात लक्ष्मी माता चालत येणार. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकून पडले होते, ज्या जमिनीच्या वादात तुम्ही तुमची सर्व पुंजी गमावली होती किंवा ज्या व्यवसायात तुम्हाला वारंवार अपयश येत होतं, तेथून आता अचानक धनाचा प्रवाह तुमच्या दिशेने सुरू होईल. या 10 दिवसात तुमच्या हाती इतका पैसा येईल, की तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी एका झटक्यात पुसली जाईल. त्यामुळेच कन्या राशीच्या जातकानो हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही, तर तुमची गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा आहे. 5 मे ते 16 मे या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून किंवा एखाद्या विसरलेल्या पॉलिसीमधून असा काही बंपर फायदाही होईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कन्या राशीच्या ज्या जातकावर कर्जाचा डोंगर आहे, तो डोंगर आता गणपती बाप्पाच्या महाआशीर्वादाने बर्फासारखा विरघळून जाणार आहे. समाजात ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या गरिबीवरून टोमणे मारले, तेच लोक आता तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. तुमच्या राशीत महालक्ष्मी योग आहे, इतका प्रबळ आहे की या काळात तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याचे रूपांतर सोन्यात होईल. कन्या राशीच्या जातकानं सर्वात मोठी आनंदाची आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे या 10 दिवसात तुम्हाला धनाच्या बाबतीत मिळणारे काही दिव्य संकेतही मिळतील. जर तुम्हाला या काळात अचानक पांढरी गाय घरासमोर दिसली किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात अचानक सुगंध असा दरवळू लागला, तर समजून जा की तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होतोय. या पण लक्षात ठेवा, हे अफाट धन टिकवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त नियमही पाळायचा आहे. 16 मेच्या अमावस्येपूर्वी तुमच्यात वाढलेल्या उत्पन्नाची चर्चा मात्र बाहेरच्या जगाशी, मित्र परिवाराशी किंवा संशयास्पद लोकांसोबत मुळीच करायची नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो 5 मे पासून तुमच्या कुंडलीत केवळ धनाचाच नाही, तर कौटुंबिक सुखाचाही महासंगम सुरू होणार आहे. हस्त नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला ग्रहकलह आणि मानसिक तणाव आता कापूर जळावा तसा नष्ट होईल. पती पत्नीमध्ये जुने हेवे दावे मिटतील. तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाची सनई वाजेल. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला एखाद्या भक्कम ढालीसारखी लाभणार आहे, ज्यामुळे बाहेरील शत्रूचे तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचे सर्व मनसुबे धुळीला मिळतील. तुमच्या घराच्या उंबरट्या बाहेर गेलेली प्रतिष्ठा आता साक्षात कुलदेवतेच्या आशीर्वादाने पुन्हा परतणार असून संपूर्ण समाजात तुमच्या कुटुंबाचा गौरव केला जाईल. कन्या राशीच्या जातकांनो सर्वात मोठी भाग्याची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल घडणारा तो अविश्वसनीय असा चमत्कार, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या प्रबळ योगामुळे तुमच्या मुलाच्या आयुष्यातील प्रगतीचे सर्व बंद दरवाजे आता उघडणार आहे. ज्यांच्या विवाहामध्ये किंवा नोकरीमध्ये वारंवार अडथळे येत होते, ते अडथळे 16 मेच्या अमावस्येपूर्वी कायमचे दूर होतील. तुमच्या मुलांनी मिळवलेले यश पाहून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. ज्या नातेवाईकांनी आजवर तुमच्या कठीण काळात तुमच्याकडे पाठ फिरवली होती, तेच लोक आता तुमच्याशी संबंध तोडण्यासाठी तुमच्या दारात लाचारी पत्करतील. पण सावधान राहा, घरातील हा आनंद पाहून तुमच्या जवळच्याच लोकांच्या पोटात गोळा येईल. त्यामुळे तुमच्या घरातील आनंदाची बातमी 16 मे पर्यंत बाहेरच्या लोकांपासून पूर्णपणे गुप्त ठेवा. कन्या राशीच्या जातकानं सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे
या 10 दिवसात तुमच्या घरामध्ये अशा काही दैवी घटनाही घडतील, ज्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुमच्या देवघरात अचानक दिवा प्रज्वलित झाला किंवा घरामध्ये चंदनाचा सुगंध दरवळू लागला, तर समजून जा की गणपती बाप्पा आणि तुमची कुलदेवता तुमच्या घरात गृहप्रवेश करत आहेत. हे संकेत ओरडून सांगत आहेत की तुमच्या घराचा वाईट काळ संपला आहे. मात्र नक्षत्राच्या या खेळादरम्यान कोणालाही घरातून रिकाम्या हाती पाठवू नका. विशेषतः 16 मेची अमावस्या जवळ येत असताना घराच्या मुख्य दरवाजावर सायंकाळी दिवा लावायला विसरू नका. आता हे सर्व आता हे सर्व सुख वैभव कायमचे टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला एक अंतिम महामंत्र मी देतोय. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ. कन्या राशीच्या जातकानं 5 मे पासून सुरू झालेला हा नशिबाचा महाप्रवास आता अशा एका वळणावर आलाय, जिथे तुमची एक छोटीशी चूकही तुमच्या कष्टावर पाणी फिरू शकते. 16 मेची अमावस्या ही तुमच्यासाठी साधी रात्र नसून ती साक्षात बुधदेवाने घेतलेली तुमची अग्निपरीक्षा आहे. या 10 दिवसात तुम्ही जे काही धन, मान, सन्मान किंवा यश मिळवले, हे टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा, संयमाचा वापर करावा लागेल. 16 मेच्या रात्री जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटले किंवा घरातील पाळीव प्राणी विचित्र वागू लागले, तर समजा की तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या शत्रूने आपला शेवटचा आणि सर्वात विखारी वार केलाय. पण या रात्री कुणाशी वाद घालू नका मित्रांनो, आणि घराच्या मुख्य दरवाजावर उशिरापर्यंत उघडा ठेवू नका. हा काळ संयमाने काढला तर हे राजयोग तुमच्या आयुष्यात कायमचे स्थिर होतील. कन्या राशीच्या जातकानो, या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी एक अंतिम महामंत्र सुद्धा लक्षात ठेवा. तुमची गोपनीयता हेच तुमची सुरक्षा कवच आहे. 16 मेच्या अमावस्येच्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडूनही पांढरी वस्तू, भेटवस्तू घेऊ नका. या रात्री तुमच्या कुलदेवतेचा, गणपती बाप्पाचा अथर्वशीस पाठ करणे तुमच्यासाठी एखाद्या ढालीसारखं काम करेल. लक्षात ठेवा, कन्या राशीचे लोक मनाने निर्मळ असतात, पण हीच निर्मळता शत्रूसाठी संधी ठरू शकते. जर तुम्ही या रात्री शांत राहिलात आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवला, तर 17 मेच्या सूर्योदयासोबतच तुमच्या आयुष्यात अशा एका नव्या युगाची सुरुवात होईल, जिथे दुःख आणि गरिबीला साधी जागाही उरणार नाही. त्यामुळे कन्या राशीच्या जातकानो, सर्वात रहस्यमय आणि गुप्त गोष्ट म्हणजे 16 मेच्या अमावस्येच्या रात्री ठीक 12 वाजता तुमच्या देवघरात एक तुपाचा दिवा लावणे आणि मनातल्या मनात तुमच्या शत्रूला क्षमाही मागणे. हे करताना जर तुम्हाला बाहेर काही विचित्र आवाज ऐकू आले, तर मागे वळून अजिबात पाहू नका. तो तुमच्या जुन्या संकटाचा आणि अडथळ्याचा शेवटचा आक्रोश असू शकतो. आता वेळ आली आहे. जो अपमान तुम्ही आजवर सहन केलाय, त्याचे फळ आता साक्षात ईश्वर तुमच्या पदरात टाकणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आणि हे अफाट भाग्य, राजयोग स्वीकारण्यासाठी तुम्ही मनापासून तयार आहात का? तर होय. तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं गणपती बाप्पा मोरया लिहा आणि या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करून अशा थरारक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.